आज ऑनरेबल सेशन्स कोर्ट समोर ऑर्डरसाठी एबीए जे दाखल केलेले आरोपी जे आहेत विनायक राऊत आणि बाकी 8 जण आहेत त्यांनी त्याच्यावर आज ऑर्डरसाठी फायनल ऑर्डरसाठी मॅटर होतं. परंतु त्यांचे वकील जे आहेत त्यांनी परस्पर काल टेकन ऑन बोर्ड येऊन काही सायटेशन जे आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं ते दाखल केलं होतं. तर त्याच्यावर आज परत एकदा आर्ग्युमेंट झालं आणि आज शुक्रवारी ते मॅटर जे आहे ते ऑर्डरसाठी ऑनरेबल कोर्टाने ठेवलं आहे. जो गुन्हेगार आहे किंवा जो आरोपी त्यामध्ये पकडला गेलेला आहे त्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे, नेमकं ते काय आहे? या कायदा जो आहे हा प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मॅजिक ऍक्ट हा खूप सिरियस कायदा जो कायदे तज्ज्ञांनी बनवला, हा लेजिस्लेचरने जेव्हा बनवला त्याचा मागचा ऑब्जेक्ट जे आहे नुसतं आरोपींना शिक्षा देणं हे नाहीये, तर समाजात जनजागृती करणं, लोकांना याच्याबद्दल माहिती असली पाहिजे आणि त्यांची भीती गेली पाहिजे. हे जे भोंदू बाबा आहेत ते जे जादूटोणा करतात त्याच्याबद्दलची भीती घालवणं हा पण हा कायद्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये एक सेक्शन 10 आहे, त्याच्यामध्ये तर आरोपीला जेव्हा शिक्षा होईल त्याच्यानंतर पेपरमध्ये आणि सगळीकडे पब्लिश करण्याचं एक प्रोव्हिजन आहे. तर त्याचाच एक हेतू असा आहे की लोकांना त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे कायद्याचं नॉलेज, आणि लोकांना बऱ्याच जणांना माहीत पण नाही की असं शिक्षा होऊ शकते, हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा आहे. आता पुढील सुनावणी कधी असणार आहे आणि कशा प्रकारे? आता शुक्रवारी जे आहे 2 दिवसांनी मेहरबान सत्र न्यायाधीश मॅडम जे आहेत त्यांनी 2 दिवसांनी ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे. फायनल ऑर्डर त्याच्यात होईल 4 अटकपूर्व जामीन अर्जांवर. त्याचबरोबर फिरोज शाह जे फिरोज शेख म्हणून जे आरोपी अटक होते आणि त्याच्यासोबत अजून एक वडार म्हणून एक अटक होता, त्यांचा बेल पण आज आर्ग्यू झाला. त्याचं जे आहे त्यामध्ये पण 1-2 दिवसाने कोर्टाने ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे. ये नाही पकडणार, ये नाही आणि आयनेच पकडणार. दादा लोकशाही ठेव आणि हिंदी आहे. अरे ये लवकर, इथे उभी राहते मागे, इथे खांद्याच्या इकडे दिसणार नाही. आयनेस मध्ये घेणार दादा, ये नाही आयनेस. लोकशाही ठेव ना मित्रा. सर आज विनायक राउत मामले में कोर्ट में क्या आर्गुमेंट हुई, क्या कहना चाहिए इसके बारे में और क्या कहना? विनायक राउत मामले में आज जो उनका बेल एप्लीकेशन था उस पर आज ऑर्डर के लिए वो मैटर रखा था ऑनरेबल कोर्ट ने, लेकिन उनके वकीलों ने कल उसमें टेकन ऑन बोर्ड करके एक साइटेशन उसमें फाइल किया था. तो वो जो जजमेंट है ऑनरेबल सुप्रीम कोर्ट का अंटिल का, उस पर आर्गुमेंट आज हुआ और उसमें आर्गुमेंट होके अभी क्लोज फॉर ऑर्डर किया ऑनरेबल कोर्ट ने और फ्राइडे के लिए वो रखा है. सर इसमें कोर्ट ने जो है एक जरूर कलम ऐसा भी कहा जाता है कि इसमें जनजागृति और ब्लैक मैजिक एक्ट की क्या कॉन्सेप्ट है और क्या कहेंगे? इसमें जो प्रिवेंशन ऑफ ब्लैक मैजिक एक्ट है वो इसीलिए बनाया गया है कि लोग डरते, ये जो भोंदू बाबा है जादू टोना करते उनसे लोग डरते और सामने नहीं आते, इनकी कोई कंप्लेंट नहीं करता और बहुत सारा लोगों पे इस पे भरोसा होता है. तो इसके लिए इसमें एक्ट में प्रोविजंस है कि जब अगर आरोपी कन्विक्टेड हो तो उसका पेपर में और सब में उसका नाम आए और क्यों कन्विक्ट हुआ है जादू टोना करके और ये सब भोंदूगिरी करके, इसके लिए उसमें प्रोविजन भी है. और उसका जो मेन ऑब्जेक्ट वही है कि लोगों में इसमें जानकारी हो जाए और पूरी इन्फॉर्मेशन उनको मिले. इसके लिए सर अगली तारीख कब की और क्या होगा अगली तारीख? अभी इसमें जो सेशन जज में मैटर, सेशन कोर्ट में जो मैटर है उसमें अगली तारीख फ्राइडे को है, जो ऑर्डर के लिए एंटीसिपेटरी बेल जो विनायक राउत और बाकी जो मेन आरोपी है उसमें वो है. और जिन फिरोज करके बाबा जो अरेस्ट हुआ है उनका आज आर्गुमेंट हुआ रेगुलर बेल जो ऑनरेबल मैजिस्ट्रेट कोर्ट के सामने, तो उनका भी जो है वो फ्राइडे को रखा है ऑर्डर के लिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.